अखेर शासन परिपत्रक निर्गमित शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळेची वेळ पूर्ववत 11 ते 5। शिक्षण संघर्ष संघटना राज्य अध्यक्षा संगीताताई शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश। आदिवासी विकास मंत्री माननीय नामदार अशोक उईके यांनी घेतला निर्णय स्वागतार्ह। महायुती शासनाचे आभार। डॉक्टर सौ संगीता शिंदे। विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घातक असलेली व बालमनाचा विचार न करता ठरवलेली शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांची वेळ रद्द करण्यात आली असून राज्यातील शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळा आता 11 ते 5 या वेळेत भरणार आहेत। आदिवासी विकास विभागाचा हा निर्णय स्वागतार्ह असून आश्रमशाळांसाठी ही अतिशय आनंदाची बाब असल्याचं मत शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा, भाजपा शिक्षक आघाडीच्या संयोजिका तथा आदिवासी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर सौ संगीताताई शिंदे बोंडे यांनी व्यक्त केली आहे। अमरावती येथे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीत अशोक उईके यांनी आश्रमशाळांची वेळ 11 ते 5 करण्याचा निर्णय घेतला आहे। यावर सौ डॉक्टर अनिताताई शिंदे बोंडे यांनी निर्णयासोबतच लेखी पत्र निर्गमित करण्याची मागणी केली। लेखी पत्र निर्गमित झाल्यास विद्यार्थी व शिक्षकांना न्याय मिळेल व विद्यार्थ्यांची होत असलेली कुचुंबना थांबेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली। आणि बैठक संपल्यानंतर लगेचच अवघ्या 2 तासातच आदिवासी विकास विभागाचे पत्र निर्गमित झाले। आदिवासी विकास विभागाच्या या निर्णयाबद्दल डॉक्टर सौ संगीताताई शिंदे बोंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांचे आभार मानले आहे। विद्यार्थ्यांना न्याय व दिलासा देणारा हा निर्णय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। दरम्यान शिक्षक संघर्ष संघटनेच्या माध्यमातून गत 2 दशकापासून विविध शैक्षणिक मागणीसाठी डॉक्टर संगीता शिंदे या समस्या सोडवण्यासाठी लढा देत आहेत। दरम्यान शासनाने राज्यातील 1 नोव्हेंबर 2000 पूर्वी नियुक्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी लढा सुरू राहील अशी ग्वाही देत भविष्यातील लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा डॉक्टर संगीताताई शिंदे यांनी दिला आहे। सत्यशोधक न्यूज चॅनल साठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। अतिशय आनंदाची बातमी अशी आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने एक मोठा निर्णय आदिवासी विभागातील ज्या शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा आहे त्या शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी घेतलेला आहे। 5 जुलैचं जे परिपत्रक निघालं होतं त्या परिपत्रकानुसार या शाळा सकाळपासून तर 4 वाजेपर्यंत घेण्यात येत होत्या। त्या शाळेची वेळ अशी होती की विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक होती। यासाठी अनेक संघटनेनी आणि मी स्वतः शिक्षण संघर्ष संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा मंत्री महोदयांना भेटली, परंतु त्याला फळ मिळालं नाही। परंतु नवीन सरकार आलं आणि या सरकारमध्ये माननीय डॉक्टर अशोकजी उईके हे आदिवासी मंत्री बनल्याबरोबर त्यांना तेव्हा पहिल्यांदा भेटायला गेली तेव्हा त्यांना सांगितलं की ही वेळ आपल्या या विद्यार्थ्यांसाठी अतिशय हानिकारक आहे आणि ती पण प्राध्यापक आणि प्राचार्य असल्यामुळे त्यांनी हे समजून घेतलं आणि ताबडतोब त्यांनी शाळेची वेळ ही बदलवलेली आहे। आता आज पण त्यांच्याशी असंच बोलणं झालं। अमरावतीला आढावा बैठक होती आणि त्यांनी सांगितलं की हे पत्र मी जाहीर करतो आणि परिपत्रक ताबडतोब निघेल आणि ते अमरावतीवरून जात नाही तर परिपत्रक आलं। शाळेची वेळ बदलवण्यात आली आहे। शासकीय आणि अनुदानित आदिवासी आश्रमशाळेची वेळ ही 11 ते 5 केलेली आहे आणि त्यामुळे हा दिलासा विद्यार्थ्यांना मिळालेला आहे, शिक्षकांना मिळाला आहे। त्यामुळे मी सगळ्या शिक्षकांच्या वतीने, विद्यार्थ्यांच्या वतीने मी मनपूर्वक आभार आदरणीय आदिवासी मंत्री अशोकजी उईके यांचे मानते आणि विशेष आभार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवारांचे आभार मानते। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.